आज भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. बीडच्या शिरूरमधील पिंपळनेर गावात भगवानगडाच्या 91व्या नारळी सप्ताहाची आज सांगता होणार आहे. या सप्ताहाच्या सांगताप्रसंगी दोन्ही नेते हजेरी लावू शकतात. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील देखील उपस्थिती लावणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या एआय भाषणावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. आपला आवाज कुणी ऐकत नाही म्हणून आपले विचार बाळासाहेब ठाकरे आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा उभाठानं केलाय. बाळासाहेबांचे विचार बुडवले, आता त्यांच्या आवाजाचा गैरवापर करू नका अशा शब्दात बावनकुळेंनी उभाठावर निशाणा साधला. आणि ते राहणारच. म्हणजे ते कोण नरेंद्र मोदी म्हणतात. तर पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर जयंत पाटलांचा संताप अनावर झाला. ज्यांना मोठं केलं ते खोटे निघाले अशी टीका त्यांनी केली. उघड विरोधक चांगला, परंतु घरातला छुपा विरोधक चांगला नसतो असं पाटील म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात दाखल झाले. पुढचे 3 दिवस ते दरेगावात मुक्कामी असणार आहेत. या 3 दिवसात ते कुटुंबासोबत वेळ घालवत कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये नगराध्यक्षाविरोधात 17 पैकी 13 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केलाय. त्यामुळे उषा राऊत यांचं नगराध्यक्षपद धोक्यात आलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातनं बीड जिल्ह्यासाठी CIIT प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनी 191 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प बीडमध्ये उभारणार आहे. यातून दरवर्षी 7,000 युवकांना मोफत जागतिक दर्जाचं औद्योगिक आणि तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. याबाबत आमदार धनंजय मुंडेंनी एक्सवरती पोस्ट करत अजित पवारांचे आभार मानले. यानंतर एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच कर्जत जामखेड दौऱ्यावरती असणार आहेत. अजित पवार पहिल्यांदाच रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान दौऱ्यापूर्वीच आता कर्जत जामखेडमध्ये लागलेल्या बॅनरची चर्चा रंगली आहे. अजितदादा जामखेडमध्ये येत असल्यामुळे त्यांच्या स्वागताचे अनेक बॅनर्स लागलेत. यावरती रोहित पवार मित्र परिवार अशा नावानं अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लागलेत. आणि कर्जत जामखेडच्या पावनभूमीत सहर्ष स्वागत तसंच स्वागतोत्सुक आमदार रोहितदादा पवार आणि मित्र परिवार आणि समस्त कर्जत जामखेडकर अशा आशयाचे भव्य बॅनर सध्या जामखेड पोलीस स्टेशन रोडवरती झळकतायत. रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताचे जामखेडमध्ये बॅनर लावण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून अवैधरित्या बेटिंग करत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या महादेव ॲप कंपनीशी संबंधित 15 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली. मुंबई, दिल्ली, चंदीगड, अहमदाबाद, इंदोर, जयपूर, चेन्नई आणि ओडिशामध्ये ही छापेमारी करण्यात आली. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण जंक्शन आणि पुणे या स्थानकावरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री शुक्रवारी 18 एप्रिलपासून बंद करण्यात येणार असून ती 15 मे पर्यंत लागू असेल. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही बंदी करण्यात आली आहे. वाहनांमध्ये HSRP नंबर प्लेट बनवण्याची प्रक्रिया सुरू असताना शासनाच्या वेबसाईटशी साधर्म्य असणाऱ्या वेबसाईटची निर्मिती करून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं बेंगळुरू इथून अटक केली. निवडणूक कामकाजासाठी बोलावलेल्या मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ यांनी 15 एप्रिल रोजी कार्यवाही करण्याचं पत्र संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना पाठवलंय. नागपुरातील हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान याच्यासह इतर आरोपींच्या अनधिकृत घरावरती बुलडोझर कारवाई करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यामुळे पालिका आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बिनशर्त माफी मागितली. नोंदणी मुद्रांक शुल्क विभागानं दस्तांच्या पानांच्या हाताळणी शुल्कामध्ये दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. ही शुल्क वाढ 20 रुपये प्रतिपानावरनं 40 रुपये प्रतिपान करण्यात आल्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे सरकारला दरमहा 4,000 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजनेच्या प्रवाशांना तिकीट दरात आतापर्यंत 6,495 कोटी 5 लाखांचा लाभ देण्यात आलाय. या सवलतींचा आतापर्यंत 181 कोटी 62 लाख प्रवाशांनी लाभ घेतलाय. यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम समाप्त झालेला. या हंगामात एकूण 200 कारखाने सुरू झाले होते. त्यापैकी 199 कारखान्यांची धुराडी बंद झाली आहे. राज्यात एकमेव पुणे जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखाना सुरू आहे. तोही 8 दिवसात बंद होईल. दरम्यान बुधवार अखेर 80 लाख टन निव्वळ साखर उत्पादन झालंय.
त्यानंतर एक मोठी बातमी. सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. पुन्हा एकदा मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती हा पुतळा उभा करण्याचं काम जवळपास पूर्ण झालंय. योद्ध्याच्या रूपातील तलवारधारी शिवपुतळ्याचं येत्या 1 मेला अर्थात महाराष्ट्र दिनी अनावरण करण्याच्या दृष्टीनं ही तयारी सुरू आहे. छत्रपती शिवरायांचा 35 फुटी पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळल्यामुळे संतापाची लाट उसळली होती. मात्र आता त्याच ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा उभा राहतोय. त्यासाठी जवळपास 32 कोटी रुपये खर्च करण्यात आला आणि विशेष म्हणजे नव्यानं उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचं आयुर्मान 100 वर्ष असणार आहे. हा पुतळा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देईल असा बनवण्यात आलाय. जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारलेला आहे. पुतळा उभारणीसाठी IIT मुंबईकडनं मान्यताप्राप्त संकल्पनेनुसारच ड्युप्लेक्स स्टीलचे फ्रेमवर्क वापरण्यात आलंय. पुतळा उभारण्यासाठी ब्रॉन्झ धातूचा वापर करण्यात आलाय. त्यात 88% तांब आणि जस्त तसंच कथील धातूंचा समावेश आहे. तलवारीचा पुतळ्याची एकूण उंची 83 फूट इतकी असून पुतळ्याच्या चबुतराची उंची 10 फूट इतकी आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी. भाजपच्या गोटातनं मुंबईत भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक होतीये. दादरमधल्या वसंत स्मृती इथे भाजपची बैठक होणार असून आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा या बैठकीला उपस्थित राहतील. भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरती या बैठकीमध्ये चर्चा होईल. येत्या महिनाभरात मुंबईत देखील संघटनात्मक निवडी होणार आहेत आणि मुंबईत भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दादरमधल्या वसंत स्मृती इथे पार पडणाऱ्या बैठकीसाठी आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा उपस्थित राहतील. मुंबई भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरती या बैठकीत चर्चा होणार असून येत्या महिनाभरात मुंबईमध्ये संघटनात्मक निवडी होणार आहेत. पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची. मुंबई विद्यापीठाला 16 कोटी 90 लाख रुपयांचा वस्तू आणि सेवा कर भरण्याची नोटीस आली आहे. विद्यापीठाला 2017 पासूनचा जीएसटी भरण्यासाठी केंद्रीय जीएसटी विभागानं ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता सरकारी विद्यापीठांना सुद्धा त्यांच्या उत्पन्नातील वाटा केंद्र सरकारला जीएसटीच्या रूपात द्यावा लागणार असून त्याचा भुर्दंड आता विद्यार्थ्यांना बसणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी कामरा यानं दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयानं दिलाय. निकाल जाहीर करेपर्यंत कामराला अटक करू नये असे आदेश न्यायालयानं दिलेत. नवीन शैक्षणिक वर्षात राज्यातील प्रत्येक शिक्षण विभागात 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 8 आनंद गुरुकुल स्थापन करण्याचा विचार शालेय शिक्षण विभाग करतोय. त्या संदर्भात अहवाल तयार करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली आहे. धारावीच्या पुनर्विकासाला वेग आलाय. अदानीची NMPDA कंपनी आणि सरकारनं सर्वेक्षणात भाग न घेतलेल्या धारावीकरांना अनधिकृत ठरवण्यात आलंय. NMPDAनं प्रेस नोट काढून ही माहिती दिली. मुंबईच्या उपनगरीय मार्गावरती लोकलमधनं पडून किंवा रूळ ओलांडताना प्रवाशांचा मृत्यू होण्याचं प्रमाण कमी झालंय. तथापि हा मृत्यूदर शून्यावरती आणण्याचं उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाचं आहे. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सुरू असलेली काँक्रिटीकरणाची कामं अजूनही निकृष्ट दर्जाची होत असल्याचं काही ठिकाणी समोर आलंय. त्यामुळे या प्रकरणी मुंबई महापालिकेनं दंड केला असून या कंत्राटदारांना 2 वर्षांसाठी कोणत्याही विभागातील निविदा भरता येणार नाहीत. विमान प्रवासात ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची गैरसोय होताच कामा नये. अशा प्रवाशांची काळजी घेण्यासाठी यंत्रणा हवीच असं उच्च न्यायालयानं विमान कंपनी आणि विमान प्राधिकरणाला बजावलंय. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल थांब्यावर प्रवाशांना चांगली सुविधा दिली जात नसेल तर ते थांबे रद्द केले जातील. प्रवाशांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. सर्व थांब्यांचं सर्वेक्षण करून त्याचा अहवाल 15 दिवसात सादर करा आणि अस्वच्छ थांबे रद्द करा असे निर्देश एसटी प्रशासनाला देण्यात आले. नागपूरमध्ये आता पारा थेट 44 अंशांपर्यंत गेलाय. मात्र अशातच आता अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील काही दिवसात अवकाळी पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील औरंगपूर इथे बायको नांदायला सोबत येत नसल्यामुळे रागाच्या भरात सासऱ्याच्या छातीमध्ये चाकूचे वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 2 वर्षांपासून दोघे नवरा बायको मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. परंतु आपल्या गावाकडे नांदायला जाऊ असं म्हणत वाद निर्माण झाला होता. तेव्हा सासरे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली. नागपूरमध्ये घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलीला भरधाव कारनं चिरडल्यामुळे अपघात झाला. मुलीला चिरडल्यानंतर ही कार विजेच्या खांबावरती जाऊन धडकली. यात 9 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झालाय. तर यानंतर कार चालकाला स्थानिकांनी पकडून बेदम चोप दिला.
सोलापूर मनपा आयुक्त सचिन उंबासे यांनी सोलापूरच्या विविध विकास कामांची पाहणी करत आढावा घेतला. शहरातील रोड, ड्रेनेज, पाणी पुरवठा तसेच इतर व्यवस्थांची त्यांनी पाहणी केली. त्या पाहणीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. उघड विरोधक चांगला, पण घरातला छुपा विरोधक बरोबर नसतो. आज आमच्यात राहून आमच्या विरोधात कोण होतं हे आम्हाला समजलंय. ही चांगली गोष्ट आहे, असं वक्तव्य शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलंय. जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशावरती त्यांनी हे वक्तव्य केलं. विविध मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांनी प्रशासनाविरोधात भजन आंदोलन केलं. ग्रामस्थांनी भक्तिमार्गाचा अवलंब करत लाक्षणिक उपोषण केलं. लोणावळा नगर परिषदेच्या वतीनं इंद्रायणी नदीपात्रात जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली होती. वारंवार तक्रार केल्यानंतर इंद्रायणीतील जलपर्णी काढायला सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई इथल्या एका खासगी विकासक कंपनीच्या संचालकांनी बँक ऑफ इंडियाची 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत सीबीआयनं कंपनीच्या विरोधात तपास सुरू केलाय. गृहनिर्माण प्रकल्पासाठी बँकेकडनं पहिल्यांदा 8 कोटी रुपये आणि नंतर 7 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. एकीकडे उकाड्यानं नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होते, अशातच दुर्गम आणि ग्रामीण भागात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालंय. वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाचा साठा 50% अधिक खालावलाय. त्यामुळे जर जलसाठ्याची पातळी अशीच कमी झाली तर पाण्याची चिंता नागरिकांना भेडसावण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येत सुमारे 6 लाखांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या कोट्यानुसार राज्यामध्ये 25,05,030 अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका करण्यात आल्या, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत 5,98,12,796 इतके लाभार्थी आहेत. सीडीएसईओनं 35 फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधांचं उत्पादन, विक्री आणि वितरणावरती बंदी घातली आहे. वेदनाशामक, पोषणासंबंधी पूरक आहार आणि मधुमेहरोधी औषधांचा यात समावेश असून याच्या बंदीबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषधी नियंत्रकांना निर्देश देण्यात आले. मोदी सरकार कर्मचारी नियुक्तीची फेररचना करत आहे. अनावश्यक खर्च कमी करून प्रशासनाच्या गरजांची कर्मचारी क्षमतांचं मूल्यांकन करणं यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापण्यात आली आहे. तसंच भविष्यातील आव्हानांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना तयार करण्याची गरज यावरती भर देण्यात आलाय. सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. सोन्याचा भाव लाखाच्या घरात गेलाय. 1 लाख रुपयांना साधारण 2,000 रुपये कमी म्हणजेच 98,000 रुपये तोळ्यापर्यंत सोनं पोहोचलंय. लग्नसराईच्या पूर्वी सोन्यानं आजवरचा उच्चांक गाठलेला आहे. 1 लाख रुपयांना साधारण 2,000 रुपये कमी म्हणजेच 98,000 रुपये तोळ्यापर्यंत सोन्याचे भाव पोहोचलेत. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू झालेल्या व्यापारी युद्धामुळे जागतिक स्तरावर एक सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे वळलेत आणि चालू वर्षात जानेवारीपासून सोन्याच्या दरात 18,710 रुपयांची वाढ झाली. चांदीच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. चांदीचा दर 99,400 रुपये प्रति किलोवरती गेलाय. सातत्याने US आणि चायनाचं जे ट्रेड वॉर सुरू आहे त्याचा परिणाम आहे. सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट खूप वाढते. चायनाने Q1 जेवढं सोनं घेतलं तेवढं सोनं त्यांनी या 11 दिवसात घेतलेलं आहे. तर US पण चायनावरती टॅरिफ रेट वाढवते आणि दुसरीकडे चायना त्यांना काही बॅन करून उत्तर देते. सोबतच रिसेशनचा फिअर, सेंट्रल बँक बाईंग्स, इंटरेस्ट रेट कमी व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे सगळे फॅक्टर्स सोन्याला लवकरच 1 लाख वरती घेऊन जातील अशी शक्यता आहे. सोनं खरेदी करण्याची इच्छा होती, पण त्याच्या निमेही सोनं खरेदी करावं लागत आहे. कारण का सध्या सोन्याचे भाव अवकाच्या बाहेर होऊन गेलेले आहे. 97,000 पार सोन्याचे भाव झाल्यामुळे जेवढं आम्हाला सोनं घ्यायचं होतं त्याच्या निमे सोनं घ्यावं लागत आहे. आम्ही इथं सोनंच खरेदी करायला आलो होतो, पण सोन्याचे भाव बघून आम्ही एकदम चक्कर होऊन गेलो. आणि ठीक आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे तो त्याची हाऊस मौस करू शकतो, पण ज्याला सोनं घ्यायचं आहे तो एवढं भाव बघून सोनं घेऊ शकणार नाही. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. बीड जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये काही दिवसांपूर्वी राडा झाला होता. त्यामुळे जिल्हा कारागृहात नव्यानं 2 तुरुंग अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या. मात्र अवघ्या 8 दिवसातच कारागृह अधीक्षक पदाचा पदभार घेतलेले धनसिंग कवाळे यांची पुन्हा पैठणमध्ये बदली करण्यात आली. कराडला जेलमध्ये VIP सुविधा दिल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांकडे पुन्हा पदभार देण्यात आलेला आहे. याचीच आता चर्चा होतीये. छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील नेल्सनार भागात
स्फोटकांसह 2 जहाल माओवाद्यांसह 22 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. माओवाद्यांकडून मोठ्या हिंसक घातपाताची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त अभियान राबवून छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली. पालघर मनोर मार्गावरती वाघोबा घाटात भीषण अपघात झाला. गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकनं कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पती पत्नी जखमी झालेत. एअरबॅग उघडल्यामुळे जीवितहानी टळली. कराडमधल्या तासवडे MIDCमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार करणाऱ्या कंपनीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळानं छापा टाकला. या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करून प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या जात होत्या. या छाप्यात सुमारे 4 टन प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. सांगलीतील मिरज पूर्व, कवठे महाकाळ, तासगाव पूर्व तसंच जत तालुक्यात दुष्काळाची झळ बसू लागली आहे. जत तालुक्यात करेवाडी, अंकलगी, सिंदूर, बसरगी या 4 गावांना आणि त्याखालोखाल 30 वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय. एकूण 17 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तर 17 गावांचा टँकर मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे देण्यात आलाय. जळगावच्या नशिराबाद नगरपंचायतीच्या वतीनं सुनसगाव रोडवरच्या स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी गेल्या काही महिन्यांपूर्वी खर्च करण्यात आला. मात्र रात्री अंत्यविधी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना एकाही विद्युत खांबावरती लाईट सुरू नसल्यामुळे त्यांचा संताप झाला. यावेळी नागरिकांनी मोबाईलच्या टॉर्च लावून अंत्यविधी पार पडला. या गैरसोयीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. जानेवारी ते मार्च या कालावधीत देशभरातील 8 प्रमुख बाजारपेठांमध्ये घरांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 19% कमी झाली आहे. मालमत्तेच्या वाढत्या किमती आणि मंदावलेल्या वृद्धीमुळे खरेदीदार सावधगिरी बाळगतायत. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे विजेच्या मागणीत देखील सातत्यानं वाढ होते. 24 तास गरगरणारे पंखे सतत सुरू असल्यामुळे घरगुती, औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांच्या वीज वापरात 150 मेगावॅटनं वाढ झाली आहे. तर कृषी पंप वापरात 150 मेगावॅटनं विजेचा वापर वाढलाय. त्यामुळे एकूण विजेच्या मागणीत एकूण सुमारे 300 मेगावॅटची वाढ झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात उभारण्यात येत असलेल्या कचरा हस्तांतरण केंद्राला विरोध होत असल्यानं कचरा समस्या दिवसेंदिवस जटिल होऊ लागली आहे. या समस्येवरती मात करण्यासाठी दररोज 100 किलो कचरा निर्माण करणाऱ्या गृहसंकुलांसह आस्थापनांनी आपापल्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लावावी असा निर्णय ठाणे महापालिकेने घेतलाय. अंबरनाथ बदलापुरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली आहे. यात 6 शाळांचा समावेश आहे. अंबरनाथच्या पंचायत समिती शिक्षण विभागानं ही यादी जाहीर केली असून त्यात विनापरवानगी सुरू असलेल्या 6 शाळांचा समावेश आहे. महागड्या औषधांना पर्याय म्हणून जनऔषधांकडे पाहिलं जातं. ही औषधं आता नागरिकांना घरपोच मिळणार आहेत. नागरिकांनी मागणी नोंदवल्यानंतर दवा इंडियाच्या ई-कॉमर्स सेवेद्वारे 60 मिनिटात ही औषधं नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. मिळकत कर भरण्यासाठी नोटिसा बजावून देखील मिळकत कर न भरल्यामुळे जप्त केलेल्या 100 मिळकतींचा पुणे महापालिकेकडून लिलाव केला जाणार आहे. या मिळकती मिळकत कर विभागानं गेल्या वर्षी जप्त केल्या. राज्यभरातील शालेय स्तरावरील समित्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. शाळांमध्ये आता 4 समित्या राहणार आहेत. शाळा स्तरावरील 12 समित्यांचे शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये विलिनीकरण करण्यात आले. त्यामुळे शिक्षकांचा या कामकाजात जाणारा वेळ वाचणार आहे. सोयाबीनच्या दरात 800 रुपये प्रति क्विंटलला वाढ झाली आहे. 3800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली गेलेले दर आता 4400 ते 4600 रुपयांपर्यंत वाढलेत. बहुतांश शेतकऱ्यांना किमान 5000वरती दर जाण्याची अपेक्षा आहे आणि त्याचा परिणाम अजूनही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे. राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता पहिलीपासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य अभ्यासक्रम आराखड्यात सुचवल्यानुसार दैनिक, साप्ताहिक, वार्षिक वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय, विषयनिहाय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे नव्या अभ्यासक्रमासह शाळांचं वार्षिक वेळापत्रक सुद्धा बदलण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची असणार आहे. यावरती आता शिक्कामोर्तब करण्यात आलंय. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी सोबतच हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असणार आहे. केईएम रुग्णालयामध्ये 2009-10 पासून रोजंदारी आणि 2016-17 पासून बहुउद्देशीय कामगार चतुर्थ श्रेणी पदावरती कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांचं मागील 2 महिन्यांचं वेतनच झालेलं नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मोठा पेच निर्माण झालाय. राज्यात बहुतेक भागात पारा 40 अंशांवरती गेल्यामुळे तप्त झाडांमुळे फळं, भाजीपाला आणि नव्यानं लागवड झालेल्या रोपांची होरपळ सुरू आहे. केळी, स्ट्रॉबेरी, पपई, डाळिंब, कलिंगड आणि काकडीसह पालेभाज्या उन्हामुळे करपतायत. उन्हाळी पावसानं दिलासा न दिल्यास मोठ्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
पुणे शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या नावानं पाणी बिल न भरल्यास नळजोड बंद करण्यात येईल असे संदेश मोबाईलवरती प्राप्त होऊ लागलेत. या गंभीर प्रकाराची महापालिका प्रशासनानं तातडीनं दखल घेतली आहे. असे संदेश महापालिकेकडून पाठवण्यात येत नाहीत. अशा संदेशाद्वारे फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी त्याला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलं. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि विभागाची आधीच दुर्दशा झालेली असताना आता विद्युत विभागाला सुद्धा घरघर लागली आहे. विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी 8 ते 10 तास लागल्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईतील बेस्टच्या विद्युत ग्राहकांची वीज गेल्यास त्यांना दुरुस्तीसाठी वाट बघावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांना 6,000 रुपये देत असून राज्य सरकार सुद्धा आता 6,000 रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यश आलंय याचा मला खूप आज आनंद आहे असं ते म्हणाले. वक्फ बोर्डामध्ये गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश केला जाईल असं सुधारित कायद्यात म्हणण्यात आलंय. मग असं असेल तर मग मुस्लिमांना देखील हिंदू धार्मिक विश्वस्त मंडळाचा भाग बनण्याची परवानगी आपण देणार आहात का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी केंद्र सरकारला विचारला. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4% आरक्षण देण्यासंदर्भात विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवलंय. संविधान धर्माच्या आधारावरती आरक्षणाला परवानगी देत नसल्यामुळे विधेयक विवेकाधीन अधिकारांचा वापर करत राष्ट्रपती मुर्मूंकडे पाठवण्यात आलंय. एक मोठी बातमी बघूयात. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये मराठी गुजराती वाद पुन्हा एकदा पेटलाय. इथे काही गुजराती कुटुंबियांकडनं खानपानावरनं मराठी कुटुंबांना त्रास दिल्याचा आरोप केला जातोय. तुम्ही मांसाहार करता, घाणेरडे लोक आहात असं गुजराती कुटुंबाकडनं बोललं जात असल्याचा आरोप केला. आणि या सोसायटीमध्ये 4 मराठी कुटुंब राहतात, त्यांना खानपानावरनं त्रास दिल्याचा आरोप केला जातोय. ये जो है मुंबई है हमारे महाराष्ट्र लोगों की, सब लोग बाहर से आए, पेट भरो, अच्छी तरह से रहो, लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे. मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, तुम लोग नहीं सिखाने का. बोलता डोंगी बोलता है. हाँ, कोई सिखाने का नहीं. और मराठी लोग गंदा है तो इधर क्यों आए आए क्या फिर कसला पोल काय मतदानाला उभा आहे का. मेसेज पण 3 मच्छी मटन खायचं लोक साखर. अरे आम्ही शांत बोलतो, याचा अर्थ असं नाही. पुन्हा पाहूयात बातमी छत्तीस जिल्ह्यांची. वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. सोयाबीनला उच्चांकी 4,750 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. मागील वर्षभरातला हा सर्वाधिक दर आहे. नागपुरातील शिक्षक घोटाळा प्रकरण विभागीय पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. पासवर्ड चोरून दुसऱ्यानं गैरवापर करून शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी केलाय. नरड यांना अटक होण्यापूर्वी ही तक्रार झाल्याचं समोर आल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. धाराशिवमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या 629 ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या पदाची आरक्षणाची सोडत काढण्यात आली. मात्र प्रमुख गावांमध्ये आरक्षणामुळे मातब्बरांना फटका बसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरपंच पदाचं स्वप्न पाहणाऱ्या काही गाव पुढाऱ्यांना पद आरक्षित झाल्यामुळे धक्का बसलाय. देशात सुमारे 5% लोक हृदयाच्या अनियमित ठोक्यांचा गंभीर आजार अरिथमियानं त्रस्त आहेत आणि विविध वैद्यकीय अहवालांनुसार यातील 11% पुरुष आणि 9% महिलांचा मृत्यू या आजारामुळे होतो. त्यावरती जयपूरमध्ये इन्साइट एक्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं उत्तम उपचार करणं शक्य होणार आहे. कोणत्याही रेडिएशन शिवाय हृदयाचं 3D मॅपिंग होणार आहे. रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय. 4 दिवसात अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याच्या 3 घटना रायगडमधनं समोर आल्या आहेत. महाड, तळा आणि कर्जतमध्ये विनयभंगाची घटना समोर आली असून या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. बँकांनी मागील 10 वर्षात 16,35,000 कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यात टाकलं असल्याची माहिती केंद्र सरकारनं संसदेत दिली. कर्ज राईट ऑफ करण्यात भारतीय स्टेट बँक पहिल्या क्रमांकावरती आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 3 वर्षात झालेल्या प्रसूतींची आकडेवारी समोर आली आहे. शहरामध्ये 3 वर्षात 95,932 महिलांची प्रसूती झाली. यामध्ये 51 माता मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. हवामान विभागानं आगामी 4 दिवस काश्मीरमध्ये हवामान थंड राहण्याचा अंदाज वर्तवलाय. तरी ट्युलिप गार्डनची काळजी घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती वाढत्या उष्णतेची चिंता स्पष्टपणे दिसतेय. एप्रिलमध्ये श्रीनगरमध्ये 32 अंश सेल्सिअस तापमानानं उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे आणि हे ट्युलिपच्या फुलांसाठी जीवघेणं ठरू शकतं.
2023 मध्ये महापुराला कर्नाटकातील काही बांधकामं कारणीभूत असल्याचा अंतरिम अहवाल देण्यात आलाय, पण मुदत संपूनही अजून अंतिम अहवाल दिलेला नाही. अलमट्टी धरणाची उंची आणखी 5 मीटरनं वाढल्यास कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महापुराची स्थिती काय असेल याचा फेर आढावा घेऊनच रुरकी समिती आपला अंतिम अहवाल लवकरच सादर करेल. मात्र त्याचवेळी सद्यस्थितीत कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील बॅकवॉटर महापुराला कारणीभूत ठरते अशी प्रत्यक्ष कबुली देखील या समितीच्या सदस्यांनी दिली. राज्यामध्ये उष्णता आणि उकड्याचा कहर वाढलाय. बुधवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला इथे 43.7 अंश सेल्सिअस इतकी झाली. त्या खालोखाल पुण्यातील लोहगाव इथे 43 अंश सेल्सिअसची नोंद झाली.